समान काम समान वेतन के सिद्धांत पर 14 अक्टूबर 2024 से पूर्व जारी अधिसूचना के अनुसार वेतन व भत्ते दिए जाए। 8 घंटे से अधिक कार्य के लिए दोगुनी दर से भुगतान किया जाए। सभी प्रकार की वैध छुट्टियां, वेतन, कैशलेस स्वास्थ्य बीमा, 8.33% वार्षिक बोनस, 5 वर्षों की सेवा के बाद ग्रेचुइटी और फुल अलाउंस दिया जाए। इन प्रमुख मांगों को लेकर 108 एम्बुलेंस चालक यूनियन ने आंदोलन का बिगुल बजा दिया है। समान काम समान वेतन समान काम समान वेतन। ठेकेदार तुपाशी, कामगार उपाशी, ठेकेदार तुपाशी, कामगार उपाशी, कामगार उपाशी, ठेकेदार तुपाशी, कामगार उपाशी। 108 रुग्णवाहिकेचा विजय असो. कामगारांना न्याय, मिळालाच पाहिजे, कामगारांना न्याय, मिळालाच पाहिजे, कामगारांना न्याय. मिळालाच पाहिजे. आमच्या मागण्या पुऱ्या, झाल्याशिवाय आमच्या मागण्या पुऱ्या. राहत नाही, असं कसं होत नाही. झाल्याशिवाय राहत नाही. ठेकेदार, विजय असो. त्यावेळेचे आरोग्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला होता की बा तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, तुम्ही आंदोलन थांबवा. त्यावेळेस आम्ही आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन थांबवलं. त्यानंतर कंपनीदार आणि शासन, आरोग्य विभाग या तिघांनी बी याची आमची दखल घेतली नाही. आतापर्यंत आमचं असंच चालू आहे. पण आम्ही याच्या अगोदर जे पत्रव्यवहार केला ते या पद्धतीने केला की बा आम्हाला 1 जुलैच्या अगोदर जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर तुम्ही आम्हाला मीटिंग दिली तर आम्ही थांबू शकू. पण जे आजचं आंदोलन आहे, हे आंदोलन करायचं कारण की या BVG इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीने आम्हाला या स्तरावर आणले की आम्ही आज रोजी जे उपोषणाला बसलोय, आमचे लेकरं बाळ सगळं घरी आहेत, हे सर्व सोडून आम्ही आज इथं आलोय. आणि ही आपत्कालीन सेवा अशी आहे की एका सेकंदात पेशंटच्या जीवावर भेटू शकते. पण शासनाला कुठं काही घेणं नाही या गोष्टीचं. मग शासन झोपलं तरी कुठं? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, या गाड्याला 11 वर्ष झाले. या गाड्याचं पासिंग होते कसं? RTO ऑफिस, RTO आयुक्तालय हे पासिंग या गाडीचं करते कसं? म्हणजे नेमकं चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? हे जे आता हे घोटाळे होतात ॲम्ब्युलन्सचे, हे घोटाळे या मंत्रिमंडळाने केले की पुढचा मंत्री आला की ते चालू राहते, की काय घेणं नाही, जसं तसंच आहे आतापर्यंत. पण आम्हाला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे.